महावितरण विभागाचा भोंगा कारभार, ग्रामीण रुग्णालयाची लाईट केली कट, अशातच रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत ग्रामीण रुग्णालयातील ही बातमी आहे. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाची वीज खंडित केली आहे. नेमके खंडित करण्याचे कारण काय, असा सवाल ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल असताना देखील महावितरणाने त्यांच्या जीवाशी खेळ केला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा वीज भरणा केलेला असतानाही वीज खंडित करण्याचं नेमकं कारण काय? रुग्णांचा कुठलाही विचार न करता चक्क रुग्णालयाची वीज खंडित केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी डॉक्टर श्रीराम पाटील, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा देत असतो. इकडं मसावद एरियामध्ये सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू असताना इकडं आरोग्याच्या सुविधासाठी आम्ही रातपाट लोकांना सेवा करत असताना MSCBच्या कर्मचाऱ्यांनी, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही चुकीच्या कारणावरून, आमच्या चुकी नसताना लाईट आमचं कनेक्शन कट केलं होतं. त्याच्यामुळे पेशंटची दुरावस्था होते. छोट्या छोट्या गोष्टीला रात्री जखम लागलेला पेशंट आल्यावर जखम बघणे, BP चेक करणे, पेशंटचे डोळे बघणे, ह्या गोष्टी पेशंटच्या तपासणी करत असताना उजेडाची सक्त आवश्यकता असताना त्यांनी आमच्या कनेक्शन कट करून दिलं, जेव्हा की आमचे बिल भरलेलं होतं. त्यांच्या कोणत्या गैरसमजावरून त्यांनी कट केलं. त्यांना फोन करून सूचना दिल्यावरही त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी जोडू, आणि रात्री येणाऱ्या पेशंटचे हाल होत असल्याने दुर्दैवाने उजेड नसताना आणि एका पेशंटजवळ काही साधन नसताना पेशंटच्या इकडं मृत्यू झालेला आहे. पेशंट जागीच्या जागी झोपलेला राहून गेला. या दुर्व्यवस्थेमुळे याला जबाबदार कोण? कारण की भरपूर ऊसतोडचे मजूर आलेले असतात, त्यांच्याकडे वाहनांची, पैशांची सोय नसते. खेड्यावरून आलेल्या लोकांकडे रात्री बेरात्री लाईट नसलेल्या वाहनांची सोय नसते आणि त्वरित नंदुरबार पोहोचण्याला उशीर लागू शकतो, किंवा आरोग्याची स्थिती खालावली असल्यामुळे रात्री बेरात्री पैसे उपलब्ध न झाल्याने शहाद्यालाही त्वरित पोहोचणे शक्य नसल्यामुळे आम्ही प्राथमिक आरोग्याची सेवा अटी शर्ती न घेता, काही एक्स्ट्रा चार्ज न घेता देत असतो. त्यामुळे MSCBचे महावितरण कंपनीच्या लोकांनी आमचे कनेक्शन कट करून आम्हाला फार मोठा व्यत्यय निर्माण केलेला आहे. MSCBचे लोक ते कनेक्शन जोडू शकतात. हे आपल्याकडे बिल आहे, बिल आम्ही भरलेलं आहे. 2 महिन्यापासून आमच्याकडे बिलही येत नाही. आणि इकडं त्यांना बिल विचारल्यावर तुमचे जास्तीचे बिल भरलं असल्यामुळे आता सध्या ते पूर्ण झाल्यावर तुमचे बिल येईल असं करून मीटरचा नंबर, ग्राहक नंबर न वाचताही त्यांनी गैरसमज करून आमचे बिल कट कनेक्शन करून दिले. तर आम्ही कोणत्या प्रकारे इमर्जन्सीची सेवा देऊ आणि कशा प्रकारे माणुसकीचे जीवन वाचवण्यास आम्ही समर्थ ठरवू?